मुलींनो, प्रामाणिकपणे सांगा, तुम्हाला सकाळी शाळेसाठी उशीर होत असतो. पटकन केस वेणीत बांधतो, पण केस कधी गळतात, कधी गुंता होतो, कधी खाज होते आणि मग मैत्रिणी शाळेमध्ये चिडवतात, तुझे केस इतके घाण का दिसतात? अंघोळ करून नाही आलीस का? हे बघा, चमकदार, निरोगी, घनदाट केस ठेवायला सलॉनची गरज नाही. फक्त घरी एक साधं वीकली हेअर केअर रुटीन फॉलो केला तरी केस खूप हेल्दी आणि स्ट्रॉंग होतील. हाय एव्हरीवन, मी सोनाली, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या केसांचं नशीब इथेच बदलणार. आज मी तुम्हाला सांगणार आहे शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी एकदम सोपा हेअर केअर रुटीन, तेही स्टेप बाय स्टेप. शाळेतल्या मुलींची लाईफ कशी असते? होमवर्क, ऍक्टिव्हिटीज, स्पोर्ट्स आणि दररोजची धावपळ या सगळ्यांमध्ये हेअर केअर मागं पडतं. पण आताच काळजी नाही घेतली तर पुढे हेअर फॉल, डॅन्ड्रफ, पांढरे केस, रफनेस या समस्या वाढतात. तर मुलींनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला आठवड्याचा हेअर केअर रुटीन भेटणार आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नॉर्मली शाळेतल्या मुलींना संडेला प्रॉपर केअर करायला टाइम भेटतो. मग सुरुवात आधी करायचं हेअर कॉम्बिंग पासून. हेअर कॉम्ब करायला वुडन कोंबच वापरायचा. मोस्टली सगळे प्लास्टिकचा कंगवा वापरतात, पण चुकीचा कंगवा वापरल्याने सुद्धा केस जास्त गळतात. पण त्याच जागी जर का वुडन कोंब वापरला आपण, तर ते फक्त केस वाचवत नाही तर ग्रो करायलाही हेल्प करतात. प्लास्टिक कोंब मध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार होते, ज्याने केस गळती होते, पण त्याच जागी वुडन कोंब स्काल्प फ्रेंडली, हेअर फ्रेंडली आहे. लाकडी कंगवा स्काल्पला हलका मसाज करतो, ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज करतो, याने हेअर रूट स्ट्रॉंग होतात. वुडन कोंब प्लास्टिक कोंब सारखं स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस नाही करत, सो त्यामुळे हेअर ब्रेकेज कमी होते. वुडन कोंबमुळे डॅन्ड्रफही कमी होतो. केस विंचरायला बॉटम पासून स्टार्ट करायचं, देन रूट पर्यंत जायचं. मुलींनो, बॉयज असो किंवा गर्ल्स, प्लास्टिक कोंब बाजूला ठेवा आणि आजपासून वुडन कोंब वापरायला सुरुवात करा. काही महिन्यातच तुम्हाला फरक दिसेल. केस विंचारून झाल्यावर आपल्याला करायचा आहे हेअर मसाज. सो स्टेप 2 इज अ हेअर मसाज. केस लांब आणि मजबूत होण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा डेली हेअर मसाज करा. हाताच्या बोटाने सर्क्युलर मोशन मध्ये फिरवायचं स्काल्पर, याने ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज होतं. मी इथे स्काल्प मसाजरचा यूज करतेय. मी ऑनलाईन बाय केला आहे. काय आहे, हाताने मसाज करून करून कधी कधी बोर होतं ना, म्हणून मी स्काल्प मसाजर वापरते. अजून खूप साऱ्या टूल्स आहेत माझ्याकडे. तुम्हाला जर का या पाहायचे असतील सगळ्या टूल्स, तर तुम्ही मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. स्काल्प मसाजने हेअर ग्रोथ जलद होते, हेअरफॉल कमी होतो आणि हेअर रूट स्ट्रॉंग होतात. स्काल्प मसाजने नॅचरल ऑइल जे असतं आपल्या स्काल्पवर ते इव्हनली स्प्रेड होतं. डॅन्ड्रफ कमी होतो आणि स्काल्प क्लीन राहतो. आणि तुम्ही हाताने मसाज करत असाल तर हाताच्या बोटांचा वापर करायचा, नखांचा नाही. स्काल्प मसाज केल्याने स्काल्प चांगल्या प्रकारे पेनिट्रेट होतो. 5 ते 10 मिनिट मसाज पुरेसा आहे. त्यानंतर हेअर ऑइलिंग. सो स्टेप 3 इज अ हेअर ऑइलिंग. शाळेच्या मुलींनी आठवड्यातून किमान 2 वेळा हेअर ऑइलिंग करावीच. शाळेच्या गडबडीत तुम्ही केसाला तेल लावणं टाळता, म्हणूनच तुमचे केस गळतात, खराब होतात आणि नंतर मग तुम्ही फॅन्सी सलॉन मध्ये ट्रीटमेंटसाठी जाता. बघा, तुम्ही नारियल तेल वापरू शकता, जो केस मजबूत आणि दाट करतो. बदाम तेल केस सॉफ्ट आणि शायनी करतो. कढीपत्ता इन्फ्युज तेल हेअरफॉल कमी करतो. मी इथे वापरतेय नारियल तेल, आणि नारियल तेल सगळ्यांच्याच घरी मोस्टली असतं, सो तुम्ही ते वापरू शकता. तेल थोडं गरम करून घ्यायचं डबल बॉइलिंग मेथडने. नंतर हाताच्या बोटांनी हलका सर्क्युलर मोशन मध्ये अप्लाय करायचं. केस लांब असतील तर हेअर लेंथवरही हलक्या हाताने लावा. तेल चांगल्या प्रकारे स्काल्पवर लावायचं आणि अप्लाय करायचं. तेल 2 तास ठेवायचं आणि त्यानंतर हेअर वॉश. हेअर वॉश करताना माइल्ड सल्फेट फ्री शॅम्पूचाच यूज करायचा. तुम्हाला होममेड शॅम्पूची रेसिपी हवी असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथे मी हेअर वॉश दाखवत नाहीये, कारण बाहेर खूप पाऊस आहे आणि खूप थंडी आहे म्हणून. पण तुम्हाला प्रॉपर हेअर वॉश रुटीन हवा असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्की यावर विचार करेल. आणि हेअर वॉश झाल्यानंतर केस सुकवायला कॉटन टी शर्ट या मायक्रोफायबर टॉवेलचा यूज करायचा. तर असं आहे हेअर केअर रुटीन फॉर स्कूल गोईंग गर्ल्स. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.